कन्या राशीचे पुरुष खूप बुद्धिमान असतात, पण एक गोष्ट त्यांना आयुष्यात खूप त्रास देते ती म्हणजे अतिविचार, ओव्हर थिंकिंग. एखादी गोष्ट बाकी लोक 2 मिनिटात ठरवतात, पण कन्या पुरुष त्यावर 2 दिवस विचार करतात. सर्वांना नमस्कार, मी ॲस्ट्रोतृप्ती. आज आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीच्या पुरुषांचा स्वभाव, त्यांचे गुणदोष, प्रेम, विवाह, व्यवसाय आणि त्यांचं खरं व्यक्तिमत्व. आता कन्या रास म्हणजे काय? तर कन्या रास ही बुध ग्रहाची राशी आहे. बुध महाराज, बुध ग्रह म्हणजे बुद्धी देणारे, बुद्धिदाता. म्हणून हे लोक खूप हुशार असतात. कन्या राशीच्या लोकांमध्ये ज्ञानाची भूक प्रचंड असते. सतत नवीन काहीतरी शिकायचं, नवीन समजून घ्यायचं ही त्यांची उपजत नैसर्गिक सवय आहे. कन्या रास ही पृथ्वी तत्वाची आणि द्विस्वभाव राशी आहे. कन्या पुरुषांच्या स्वभावामध्ये बुद्धी आणि व्यवहार यांचा उत्तम समतोल असतो. इथे आपण कन्या लग्न, कन्या चंद्र या दोघांसाठीही हा विषय लागू आहे. कन्या लग्नाचा स्वामी बुध ग्रह असल्यामुळे हे उत्तम बुद्धिमत्तेचे असतात. विद्या मिळवण्याची प्रचंड इच्छा यांच्यामध्ये असते, त्यामुळे हे लोक अनेक कला शिकतात. सामाजिक कार्यामध्ये पण ही माणसं पुढे असतात. समाजकारण आहे, राजकारण आहे, वैद्यकीय क्षेत्र या ठिकाणी ही लोक अत्यंत प्रगती करू शकतात. पण मात्र जिथे गुण आहेत तिथे दोषही आहेत. हे लोक प्रत्येक कामामध्ये थोडी घाई करतात आणि अनेक वेळा काय होतं, पूर्ण विचार न करता निर्णय घेतात. भावनिकपणा पण याच्यामध्ये असू शकतो, त्यामुळे भावना यांना पटकन वाहवत नेतात. मध्ये जर संघर्ष आला आणि यश उशिरा मिळालं तर हे लोक आतून खचायला लागतात. अनेक वेळा काय होतं, स्वतःचं स्वतः नुकसान करून घेतात. जन्मगावापासून दूर राहून काम केलं तर यांना यश मिळतं. बहुतेक कन्या राशीच्या लोकांचं जीवन हे असंच आहे की जन्मगावापासून त्यांना दूर राहावं लागतं आणि तरच त्यांना यश मिळतं. कन्या पुरुष खूप छान असतात, खूप छान बोलतात, पण त्यांच्या बोलण्यावरून लगेच निष्कर्ष काढता येत नाही, कारण ही कन्या रास द्विस्वभावी राशी आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये अनेक वेळा द्विअर्थीपणा असतो. गोड बोलून आपलं काम पटाईतपणे करून घेण्याचं कौशल्य, मार्केटिंग कौशल्य जे आता आपण म्हणतो, ते कन्या राशीमध्ये ठासून भरलेलं आहे. व्यापार कसा करायचा, व्यवहार कसा करायचा, स्पर्धेत जिंकायचं कसं हे त्यांना नैसर्गिकपणे उपजत असतं. 100 लोकांच्या स्पर्धेत जिंकण्यासाठी 99 लोकांना मागे कसं टाकावं याची माहिती जर कोणाकडून घ्यायची असेल तर कन्या पुरुषांकडनं घेऊ शकता. संभाषण कौशल्य त्यांचं अत्यंत उत्तम असतं. समोरच्याला कशी आपली एखादी गोष्ट पटवून द्यायची ही त्यांना खूप चांगली माहिती असते. अर्थात त्याच्यासाठी पत्रिकेतील बाकी सुद्धा योग महत्त्वाचे आहेत. म्हणजे बुध आहे, शुक्र आहे, हे सुद्धा चांगले असणं अत्यंत आवश्यक आहे. कन्या पुरुष निर्णय घेताना खूप विचार करतात. कधी कधी ते संभ्रमातही पडतात. रोज विचार बदलतात. प्रत्येक विषयावर अतिचर्चा करतात. मग एकदा मोठा निर्णय घेतात की मग ठाम होतात. मॅनेजमेंट यांना उत्तम जमतं. कोणतं काम कसं करायचं, कधी करायचं आणि कोणाकडून करायचं हे सगळं यांचं ठरलेलं असतं. एवढी ग्रेट कन्या राशीची माणसं असतात. स्वच्छता आणि टापटीपणा हा त्यांचा स्थायी भाव असतो. कपडे साधे असतीलही पण स्वच्छ असतात, इस्त्री केलेले असतात. चेहऱ्यावर एक सोज्वळ भाव असतो, म्हणून हे लोक टापटीप दिसतात. कमी वस्तूंमध्येही व्यवस्थित राहण्याचं कौशल्य यांच्यामध्ये खूप असतं. धार्मिक आणि सामाजिक कामांमध्ये या व्यक्ती पुढे असतात. जसजसं त्यांचं वय 40 नंतर वाढायला लागतं तसतसं हे लोक सोशल किंवा धार्मिकतेकडे जास्त वळतात. सामाजिक प्रश्नांची यांना खूप जाणीव असते. कन्या पुरुषाच्या पत्रिकेत बुध ग्रह अत्यंत महत्त्वाचा आहे. बुध जर अशुभ स्थितीत असेल, अस्त असेल किंवा वक्री असेल तर मात्र यांच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी वाढतात. मग यांनी बुधाचं बळ वाढवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणून बुध, शुक्र आणि शनी ग्रह हे कन्या राशी, कन्या चंद्र, कन्या लग्नाच्या पत्रिकेत अत्यंत महत्त्वाचे आहेत. कन्या पुरुष अत्यंत बुद्धिमान असतात. सर्वांना सोबत घेऊन चालतात. हसतमुख असतात. यांच्या चेहऱ्यावर वय लवकर दिसत नाही. हे चिरतरुण असतात. पैसा कमवण्याची क्षमता यांच्यामध्ये खूप असते, कारण त्यांच्या लाभस्थानात कर्क राशी येते आणि कर्क राशीचा स्वामी चंद्र महाराज आहेत. व्यापारात जसे चढ उतार येतात तसे यांच्या आयुष्यातही येतात. कधी प्रचंड फायदा होतो तर कधी नुकसानही तेवढंच होतं, पण नुकसान भरून काढण्याची क्षमता, ताकद यांच्यामध्ये असते.
चंद्र जर शुभ असेल तर प्रचंड धनलाभ देखील यांना मिळतो, पण गुणांसोबत काही दोषही असतात, त्याच्यामुळे घरात जास्त लुडबुड करणं हा एक त्यांचा दोष असू शकतो. प्रत्येक गोष्टीत लक्ष घालणं, त्याच्यामुळे काय होतं, त्यांच्या जोडीदाराला कधी कधी हे त्रासदायक होऊ शकतं. पण दुसरीकडे हे पुरुष त्यांच्या जोडीदाराला घरकामातही मदत करतात, हा त्यांचा एक मोठा गुण आहे. स्वयंपाकातही सहभागी होतात, प्रत्येक गोष्टीच्या सगळ्या ते जबाबदाऱ्या घेतात. काही वेळा पैशांच्या बाबतीत ते अतिविचार करतात आणि साहजिक पण आहे, त्याच्यासाठी ते इन्व्हेस्टमेंटही तशा करतात. आणि याच्यात काय होतं की आजचा आनंद त्याच्यामुळे त्यांच्या या सगळ्या अतिविचारांमुळे उद्यावर ढकलण्याचा भाग थोडा जास्त होऊ शकतो, त्यामुळे घरातील लोक नाराज होतात. पण कन्या रास ही बुधाची मूळ त्रिकोण रास आहे, म्हणून हे लोक अत्यंत बुद्धिमान असतात. कोणत्याही गोष्टीत पूर्णपणे वाहून जात नाही, 10 वेळा ते निर्णय घेताना विचार करतात. कन्या राशीचं प्रतीक पाहिलं तर नौकेत बसलेली स्त्री, तिच्या हातामध्ये एक मक्याचं कणीस दिसतं. म्हणजे काय आहे, आनंद घेत असताना कर्तव्याची जाणीव कायम ठेवणं हा कन्या राशीचा एक मोठा गुण आहे. म्हणून हे लोक एकाच गोष्टीत पूर्ण रमू शकत नाहीत. काम करताना फिरायचे विचार करतात आणि फिरताना कामाचे विचार करतात. म्हणून त्यांनी आत्ताच कन्या राशीच्या लोकांनी आपल्यामध्ये जर काय बदल करायचा असेल तर तुम्ही आजमध्ये जगायला शिका, सतत वर्तमान काळात जगायला शिका. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात बराच फरक पडू शकतो. आणि बुध ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे कन्या पुरुष हे अत्यंत सुंदर दिसतात, म्हणजे म्हातारपण यांचं लवकर दिसत नाहीत. आजच्या काळात पुरुष आणि महिला दोघंही घर सांभाळतात, जबाबदाऱ्या घेतात. या दृष्टीने पाहिलं तर कन्या रास पुरुषांना अगदी चांगली मानवते. आणि जर त्यांनी या सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःहून स्वीकारल्या तर त्यांचं वैवाहिक आयुष्य हे खूप सुखाचं होऊ शकतं. आपण जर कन्या पुरुषांच्या भाग्योदयाचा विचार केला तर साधारणपणे वयाच्या 26 ते 28 हे वर्ष कन्या राशीसाठी भाग्योदयाचं वर्ष आहे. आणि त्याच्यानंतर यांच्या जीवनात दर 8 वर्षांनी मोठ्या संधी मिळत असतात. आणि यांच्या विवाहाच्या बाबतीत जर आपण सांगितलं, विवाहाच्या बाबतीत जर एक महत्त्वाची गोष्ट म्हटली तर कन्या पुरुषांनी मेष राशीच्या महिलेशी विवाह करू नये, कारण ही षडाष्टक योगातील राशी आहे. मेष रास धडक ॲक्शन आहे, धडक कृती करते आणि नंतर विचार करते. तर कन्या राशी आमची विचारपूर्वक निर्णय घेणारी आहे, आधी विचार करते आणि नंतर कृती करते. त्यामुळे या स्वभावांमुळे इथे संघर्ष निर्माण होऊ शकतो. कन्या पुरुषांसाठी कन्या, ऋषभ आणि मकर राशीची महिला उत्तम जोडीदार ठरते. याच्यातून त्यांचं वैवाहिक आयुष्य सुखकर होतं, पण याच्यात मॅच मेकिंग, गुणमेलन करणं, सगळ्या पूर्ण दोघांच्याही पत्रिकांचा अभ्यास करणं इथे आवश्यक आहे. एकंदरीतच कन्या राशीचे पुरुष खूप बुद्धिमान असतात, कर्तबगार असतात, जबाबदार असतात, पण त्यांनी थोडा अतिविचार जो करतात तो कमी करणं आवश्यक आहे. तरच तुमच्या आयुष्यात खूप मोठं यश मिळू शकतं. तुमच्या घरामध्ये, मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये जर कोणी कन्या राशीचे असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय ज्योतिष.